शेतकरी म्हणजे काय बाबा? शेतकरी म्हणजे अख्ख्या जगाचा पोशिंदा. शेतकरी आहेत म्हणून आपल्याला पोटभर अन्न खायला मिळत आहे. शेतकरी जर नसता तर उपाशी मरण्याची वेळ आली असती. शेतकरी राबराब राहून शेतामध्ये अन्नधान्य पिकवतो. लहानाचं पीक मोठं करतो, त्यापासून तो योग्य तो भाव मिळू शकतो आणि नाही सुद्धा. हे सर्व गव्हर्नमेंटच्या हाती आहे. पण आजही शेतकरी कुठं कुठं आत्महत्या करत आहे. शेतकरी अन्नधान्य पुरवणारा एक माणूसच आहे. शेतकरी असा कोणी मशीन नाही की जो अन्नधान्य बनवून विकेल. शेतकरी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे अन्नधान्य पिकत राहील. ज्या दिवशी शेतकरी मेला त्या दिवशी उपाशी मरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. हा आपला शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या पिकाला तर भाव नाही भेटत, काय करते मग शेती? हा तुझा प्रश्न महत्वाचा आहे. शेतकरी कधीच स्वतःचं भल्याचं पाहत नाही. शेतकरी दुसऱ्याचं पोट भरलं पाहिजे म्हणून तो शेती करतो. आज असे कित्येक शेतकरी आहे की जे नापिकीमुळे कर्जामुळे आत्महत्या करत आहे. पण शेतकऱ्यांना असं करू नये. जे शेतकरी कर्जापायी आत्महत्या करते ना त्यांना असं कधीच करू नये. आज शेतकऱ्याच्या पिकाला भावच भेटत नाही. शेतकरी लाखो रुपये खर्च करून सुद्धा त्याच्या पिकाला मातीमोल भाव. शेतकऱ्याचा माल गोडाऊनला जाऊन पडतो आणि पाण्यानं सोडतो सुद्धा, तरी शेतकरी शेती करतोच. कारण त्याला हे माहीत आहे आज नाही तर उद्या आपला दिवस नक्की येईल. म्हणून शेतकरी पुरत नसताना सुद्धा तो शेती करतो. याला शेतकरी म्हणतात. कार्तिक, शेतकरी हा साधा भोळा माणूस. शेतकरी स्वतःसाठी न जगता तुझ्यासाठी, माझ्यासाठी, इतरांसाठी तो जगतो, राबराब राबतो. तेव्हा कुठं अन्नधान्य पोटभर मिळतो. बाबा शेतकरी पैसे कुठून आणते? शेतकरी पैसे आणते कुठून हा सर्वात मोठा मुद्दा प्रश्न आहे तुझा. बरोबर. आता याचं उत्तर सांगतो मी, ऐक. शेतकरी स्वतःच्या बायकोचं सोनं गहाण ठेवून आणतो, सावकारापासून कर्ज काढून आणतो, मित्रापासून, नातेवाईकापासून हा शेतकरी कर्ज आणतो आणि शेती करतो. शेतकऱ्यापाशी पैसा असते किंवा नसते, सर्व शेतकरी सारखे नाही. कार्तिक, शेतकरी हा गरीब सुद्धा आहे आणि श्रीमंत सुद्धा. शेतकरी गरीब आणि कोणते शेतकरी रॉयल सुद्धा आहे. तर शेतकरी उलाढाल करूनच शेती करतो.